एका खासगी कंपनीच्या मार्केटिंग स्कीमच्या माध्यमातून तब्बल 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित हा संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील रहिवासी असून तो सध्या शहरातील पाथर्डी गावात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं। सारंगधर यादव पानसरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता गेल्या 9 वर्षापासून संशयित हा फरार होता। तसेच पुढील कारवाईसाठी त्याची नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या पथकाने केली। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।